पुढची बातमी पाहूया तर मतदानाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आलेली आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये ईव्हीएम मतदान केंद्राकडे रवाना झाली आहेत। अमरावती महानगरपालिका निवडणूक रंगतदार सुद्धा होणार आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांनी। अमरावती महानगरपालिका निवडणुकीची तयारी जी आहे ती संपूर्ण झालेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर 22 प्रभागासाठी 87 जागेमध्ये ही निवडणूक जी आहे ती उद्याला सकाळी 7 वाजतापासून पार पडणार आहे। त्या अनुषंगाने ही तयारी जी आहे ती आपण या ठिकाणी बघू शकतो। स्ट्रॉंग रूम मधून ईव्हीएम मशीन जे आहे त्या थेट मतदान केंद्राकडे जाणार आहे। त्यासाठी लागणारं सगळं साहित्य जे आहे ते सगळे कर्मचारी जे आहे ते याच ठिकाणाहून आता आपापल्या मतदान केंद्रावर जाणार। एकंदरीत जर बघितलं तर या मतदानासाठी जवळपास 2900 पोलीस कर्मचारी जे आहे ते लागलेले आहेत। जवळपास 2000 महसूल कर्मचारी जे आहे ते मतदानाची प्रक्रिया पार पाडणार आहेत। अमरावतीच्या या महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये 661 उमेदवारांचं भवितव्य जे आहे ती या ईव्हीएम मशीन जे आहे ते कैद होणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण तयारी जी आहे ते पार पडली आपण बघू शकतो। या ठिकाणी अमरावतीच्या तहसील कार्यालयातून या स्ट्रॉंग रूम मधून या सगळ्या ईव्हीएम मशीन जे आहेत ते मतदान केंद्राकडे निघालेले आहेत आणि सगळे कर्मचारी देखील या ठिकाणी कार्यालयात तशा प्रकारची तयारी आणखी पूर्ण झाली आहे। उद्या सकाळी 7:30 वाजतापासून मतदानाची प्रक्रिया जी ते पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने ही तयारी जी आहे ते झालेली आहे। सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती।